विद्यार्थी आलेले आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत, आणि तरीही त्यांना या ठिकाणी वेद शिकवला जातो. नवे नवे याच्यापेक्षाही पुढचं पाऊल आजपर्यंत असं गणलं जाते. आजही अजून समाजामध्ये तशा प्रकारचं आहे की हे शिक्षण फक्त विद्यार्थ्यांनाच द्यायचं, विद्यार्थिनींना द्यायचं नाही. आणि त्यालाही छेद देऊन या ठिकाणी पाणिनी कन्या विद्यालय, वेद विद्यालय हे आमचे मित्र लक्ष्मणजी माने यांनी सुरू केलं. हे खरोखरच अतिशय पुरोगामी आणि समरसतेचा पाऊल आहे, आणि त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी हे एक समाजामध्ये घालून गेलेलं एक फार मोठं सत्कार्य. म्हणूनच मी पहिल्यांदा म्हणालो होतो की एक शिवधनुष्य आहे. विद्यालय कोणी काढतं? एखाद्या शिक्षकाने अध्ययन केलेलं असलं तर तो अध्यापक बनतो. परंतु या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातनं विद्यार्थी आणायचे. जागेचा अभाव, पैशाचा अभाव, निधीचा अभाव, शासकीय मान्यतेचा अभाव, या सगळ्या गोष्टीवर ते मात करून अशा या परिसरामध्ये असं रम्य परिसर या ठिकाणी आहे. आल्यानंतर या ठिकाणाहून तास 2 तास जाऊ नये असं वाटतं. आणि केवळ रम्य आणि सुंदर याच्याकडेच लक्ष दिलेलं नाही, तर आपण बघितलेलं आहे की गेली 1 तासापासून 1-2 तासापासून हे विद्यार्थी इतक्या शिस्तबद्धपणे, इतक्या विद्वत्तेने, इतक्या गुणवत्तेने या ठिकाणी यांनी जे काही सादरीकरण केलेलं आहे, खरोखर या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे जे काही अध्यापक आहेत त्यांचंही श्रेय आहे. आणि या सर्वांना द्यावे तितके धन्यवाद फार थोडे आहेत. आणि म्हणून ह्या विद्यालयाची प्रगती, आपण जी शिस्त, स्वयंशिस्त या विद्यार्थ्यांनी आणि स्वयंशासन, या ठिकाणचा परिसर आम्ही बघितला. इतका उत्कृष्ट असा परिसर या ठिकाणी, रम्य असा परिसर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी स्वतः स्वहस्ते निर्माण केलेला आहे. आणि ही एक मित्र म्हणेल की एक्झाम्पल, म्हणजे एक कुठल्या तरी दाखवण्यासारखं असं कोणाला तरी की काय पाहायची असेल तर हे वेद विद्यालय जाऊन पहा. आज शहरामध्ये बरेचसे वेद विद्यालय आहेत, त्यांच्याशी माझा असा संपर्क आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं असं वाटतं की परत या ठिकाणी येऊ नये. परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर मला निश्चितच असं वाटतं की वारंवार या ठिकाणी यावं. आणि मला असं वाटतं की 4थी-5वी वेळ आहे माझी इथे येण्याची. निश्चितच दिवसेंदिवस या ठिकाणची प्रगती ही अतिशय सुंदर आणि अतिशय व्यापक अशा प्रकारची आहे. याचं सर्व श्रेय माडेजींना जातं, अध्यापक मंडळीला जातं, आपण सर्वजण त्यांना जे सहकार्य करतात ते आपल्या सर्वांना जातं. विद्यार्थी परिश्रम घेत आहेत, यांचं भविष्य निश्चितच खूप मोठं चांगलं आहे. आणि या विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का या उद्देशाने मी व्यक्तिशः माझ्याकडनं 21,000 रुपये या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या काही खेळाच्यासाठी किंवा खाऊच्यासाठी म्हणून 21,000 रुपये जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज गणतंत्र दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देतो. या ठिकाणी मकर संक्रांतीचा आत्ताच हे झालेलं आहे, त्या मकर संक्रांतीच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे इंग्रजी वर्ष हे नवीनच वर्ष सुरू झालेलं जानेवारी, तर या जानेवारीच्या नवीन वर्षाच्या सुद्धा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी थांब. इनको गणित, अंग्रेजी, सामाजिक विज्ञान, विज्ञान, इतिहास, भूगोल ऐसा कुछ नहीं पढ़ाया जाता था. इनको सिर्फ मंत्र रटो, बस मंत्र ही पढ़ो, इतना ही पढ़ाया जाता था, बाकी कुछ नहीं पढ़ाया जाता था, ना गणित ना कुछ. अब 5 साल पहले मोदी जी की सरकार आने के बाद इसमें बदलाव किया. बच्चों को हर क्षेत्र में अवसर मिलना चाहिए, इसीलिए सभी विद्याएं पढ़नी चाहिए. अब समस्या ये आ गई, गुरुजी तो है वेद के, मगर गुरुजी को आधुनिक विषय तो पढ़े नहीं है, मगर पढ़ाना तो कंपलसरी है. तो गुरुजी फिर से पढ़ रहे हैं और पढ़ा रहे हैं, तो गुरुजी का इसके लिए विशेष अभिनंदन है. क्योंकि जो उन्होंने पढ़ा नहीं है वो पढ़ा रहे हैं, उसके लिए वो मेहनत बहुत कर रहे हैं.